नमस्कार, मी अमृता दुर्वे. नमस्कार, मी अमोल परचुरे. इथे उपस्थित असलेल्या सगळ्या राजकीय, उद्योग आणि कॉर्पोरेट क्षेत्रातल्या मान्यवरांचं अजेंडा महाराष्ट्र परिषदेमध्ये स्वागत. अजेंडा महाराष्ट्र एक कॉन्फरन्स आहे, एक समिट आहे. या कार्यक्रमाला आता आपण सुरुवात करतोय. महाराष्ट्र कशासाठी प्रसिद्ध आहे? धनंजयराव गाडगीळ आणि विठ्ठलराव विखेंनी सुरू केलेल्या आशियातल्या पहिल्या साखर कारखान्यासाठी, किर्लोस्कर वाडीत तयार झालेल्या नांगरांचे फाळ असतील किंवा ऑइल इंजिन असतील त्यांच्यासाठी, दादासाहेब फाळकेंनी मुहूर्तमेढ रोवलेल्या फिल्म इंडस्ट्रीसाठी, इचलकरंजीचे हातमाग असतील, तांदूळ, ज्वारी, नाचणी, बाजरी असेल, साखर असेल, स्ट्रॉबेरी असेल, हापूस आंब्यासाठी, सोबतच IT पार्क्स आणि शैक्षणिक संस्थांसाठी, अगदी विदर्भातल्या खाणींपासून ते पुण्यातल्या ऑटो इंडस्ट्रीपर्यंत. याच महाराष्ट्राचं हे औद्योगिक स्थान जे आहे ते देशभरात असंच अबाधित राहावं अशी आपली सगळ्यांची इच्छा असते. पण त्यासाठी नेमकं काय करायला हवं? आपण सध्या कुठे आहोत? आपली बलस्थानं काय आहेत? आणि अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्या उद्योगांना चालना देऊ शकतील? या सगळ्याविषयी बोलण्यासाठी आज आपण इथे जमलेलो आहोत. आणि या महाराष्ट्राला एक ग्लोबल ओळख मिळवून देण्यासाठी IBN लोकमत नेहमीच प्रयत्नशील राहिलेला आहे आणि त्याच प्रयत्नांचा हा आहे पुढचा भाग. IBN लोकमत आणि महाराष्ट्र एक अतूट नातं. गेल्या 5 वर्षात IBN लोकमतने दाखवला महाराष्ट्राचा दैदिप्यमान इतिहास आणि वर्तमानातल्या चांगल्या आणि वाईट गोष्टी. पण आता आम्ही घेऊन आलो आहोत स्वप्न महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याचं. अजेंडा महाराष्ट्र या खास मोहिमेतून महाराष्ट्रातले नेते, अधिकारी, उद्योगपती, विचारवंत आणि नागरिक मिळून ठरवतील महाराष्ट्राचा अजेंडा. महाराष्ट्राच्या आर्थिक, औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रांबरोबरच गुंतवणूक, पायाभूत सुविधा, रोजगार आणि करमणूक या सर्व विषयांवर इथे होईल विचार मंथन. घर बांधणी धोरणांपासून ते शिक्षण योजनांपर्यंत, ऊर्जा प्रकल्पांपासून ते सिंचन तरतुदीपर्यंत राज्याच्या सर्व महत्त्वाच्या विषयांवर या परिषदेत होईल सांगोपांग आणि रचनात्मक विचार. महाराष्ट्राच्या या विकास यात्रेत IBN लोकमत उचलतोय आपला खारीचा वाटा, जेणेकरून भविष्यात हा महाराष्ट्र ठरवेल देशाचा अजेंडा. IBN लोकमत आणि MIDC यांनी मिळून आजच्या या अजेंडा महाराष्ट्र परिषदेचे आयोजन केलेलं आहे. तर सोबतच आमचे सहप्रायोजक आहेत कॉस्मॉस बँक. तर आता अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात आणि सुरुवातीलाच मी आमंत्रित करतो IBN लोकमतचे संपादक निखिल वागळे यांना. या कार्यक्रमामागचा जो हेतू आहे, जो उद्देश आहे जो या कार्यक्रमामागचा, त्याबद्दल त्यांनी आपल्याला अधिक माहिती द्यावी सुरुवातीला. नमस्कार. अजेंडा महाराष्ट्र या आमच्या उपक्रमामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण इथे आलेले आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळातले वरिष्ठ सदस्य इथे आलेले आहेत आणि उद्योग जगातले अनेक मान्यवर इथे आलेले आहेत. खरं तर कल्पना काय आहे हे आत्ता आपण जे ऑडिओ व्हिज्युअल बघितलं त्याच्यातून स्पष्ट झालेलं आहे. पण IBN लोकमत जेव्हा अजेंडा महाराष्ट्राचा झेंडा घेऊन पुढे जाणार आहे तेव्हा आम्ही नेमकं काय करणार आहोत हे अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहे. एका वाक्यात सांगायचं तर हा अजेंडा महाराष्ट्र आहे. म्हणजे आम्हाला महाराष्ट्र हाच अजेंडा बनवायचा आहे. महाराष्ट्र हा देशाचा अजेंडा बनेल आणि पुढच्या 25 वर्षात महाराष्ट्रातला अजेंडा काय असेल हे या राज्यातले नागरिक, उद्योगपती, गुंतवणूकदार, राजकारणी सर्व मिळून ठरवतील. आणि त्यासाठी IBN लोकमत एक व्यासपीठ उपलब्ध करून देणार आहे. या कार्यक्रमाची जेव्हा आखणी होत होती तेव्हा मला कोणीतरी विचारलं, व्हायब्रंट गुजरातला हे तुमचं उत्तर आहे का? मी त्यांना सांगितलं, असं कोणाला उत्तर द्यायची महाराष्ट्राला गरज नाही. महाराष्ट्र हे मुळातच प्रगत राज्य होतं. कदाचित महाराष्ट्र मार्केटिंगच्या बाबतीत कमी पडत असेल, ब्रँड बिल्डिंगच्या बाबतीत कमी पडत असेल, पण महाराष्ट्राची निश्चितपणे शक्तिस्थानं आहेत आणि ही शक्तिस्थानं आम्हाला अधोरेखित करायची आहे. या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये केवळ सरकार, अधिकारी आणि मान्यवर असे न राहता सामान्य जनतेला सुद्धा सहभागी करून घ्यायचं आहे. म्हणून हा अजेंडा महाराष्ट्राचा उपक्रम आज आपण राबवत आहोत. हा पहिला कार्यक्रम आहे. असे कार्यक्रम घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या सर्व महत्त्वाच्या शहरात जाण्याचा विचार करतो आहोत आणि या प्रक्रियेमध्ये पुण्यातले, नाशिकमधले, नागपूरमधले, औरंगाबादमधले, मोठ्या शहरातले, छोट्या शहरातले सर्व नागरिक त्यांनी सहभागी व्हावं, आपली स्पष्ट मतं मांडावीत. माध्यमं काही परिवर्तन घडवून आणू शकत नाही, पण परिवर्तनासाठी पोषक वातावरण निश्चितपणे निर्माण करू शकतात.
आणि एक पत्रकार म्हणून मला हे माहिती आहे की समाजामध्ये अनेक नकारात्मक गोष्टी दाखवत असताना समाजामध्ये काहीतरी सकारात्मक चाललंय ते दाखवणं सुद्धा हा आमच्या कर्तव्याचा भाग आहे. आणि या सकारात्मक कामाचं कर्तव्य या अजेंडा महाराष्ट्राच्या निमित्ताने आज आम्ही पूर्ण करणार आहोत. सगळ्यात चांगली गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राच्या दृष्टीने हा अत्यंत अनुकूल काळ आहे. याचं कारण पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखे पारदर्शकतेवर विश्वास ठेवणारे आणि आधुनिक जगाची जाण असलेले मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला मिळालेले. मी यानंतर महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजजी चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या परिषदेचं उद्घाटन करावं. त्यांच्याबरोबर आमचे विशेष अतिथी आहेत वेणुगोपालजी धूत, त्यांनीही वर यावं आणि या राज्याचे उद्योग राज्यमंत्री ज्यांच्या पाठिंब्यामुळे हा सगळा कार्यक्रम होतोय ते सचिन अहिर यांनीही व्यासपीठावर यावं. तिघांनाही मी विनंती करतो. मी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उद्योग राज्यमंत्री सचिन अहिर आणि वेणुगोपाल धूत यांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करावं. आणि आता यानंतर IBN लोकमतचे संपादक निखिल बागळे हे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी संवाद साधतील. सन्माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मी विनंती करतो की त्यांचं जे विजन आहे महाराष्ट्राचं त्यांनी ते आपल्यासमोर मांडावं. नमस्कार. अजेंडा महाराष्ट्र या एका आगळ्या वेगळ्या परिषदेमध्ये IBN लोकमतनी आपणा सर्वांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे आणि आपल्या सर्वांचे या अत्यंत महत्त्वाच्या आणि जिव्हाळ्याच्या विषयावर मतं जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यातून मग एक सर्वसमावेशक असं एक विचार पुढे आला तर तो मग पुढं नेण्याकरता सर्व क्षेत्रातले जे नेते मंडळी या ठिकाणी बसलेली आहेत, राजकीय क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, कॉर्पोरेट सेक्टर असेल, मीडियाचे लोक असतील, म्हणून या उपक्रमाकरता मी निखिलजी आणि IBN लोकमत समूहाचं अभिनंदन करतो. महाराष्ट्र हे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये आणि क्षेत्रफळाच्या बाबतीमध्ये देशातलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे. एकूण राज्याचं उत्पन्न पाहिलं तर ते सर्वात अधिक आहे आणि दुसऱ्या नंबरचं जे राज्य आहे उत्तर प्रदेशचं त्याच्यापेक्षा आपलं एकूण उत्पन्न जवळजवळ 40% जास्त आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्राचा नंबर दुसरा मोठ्या राज्यामध्ये दुसरा आहे. आणि तसं पाहायला गेलं तर खरं म्हणजे लोकसंख्येच्या बाबतीमध्ये फक्त 11 देश आपल्यापेक्षा मोठे आहेत. युरोप खंडातल्या कुठल्याही राष्ट्रापेक्षा, अमेरिकेतल्या कुठल्याही राज्यापेक्षा लोकसंख्येनं आपला देश मोठा आहे. एक मोठं मार्केट आहे. उद्योगाच्या बाबतीमध्ये, व्यापाराच्या बाबतीमध्ये आपण पुढं आहोत. तसंच प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्रानं पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर का असू नये असं मला वाटतं प्रत्येकानं आपल्यासमोर एक प्रश्न उपस्थित केला पाहिजे. आणि खरं म्हणजे महाराष्ट्रानं आता एखाद्या संपन्न राष्ट्रासारखं विचार करायला शिकलं पाहिजे. आज जरी राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये सेवा क्षेत्राचा आणि उद्योग क्षेत्राचा जवळजवळ 89% वाटा आहे. फक्त 10 ते 11% शेतीतून आपल्या राज्याचं सकल उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा आहे. परंतु 57% आपली उपजीविका मात्र शेतीवर त्यांची उपजीविका निर्भर आहे. आणि म्हणून लोकांच्या उपजीविकेकरता कृषी क्षेत्र तितकंच महत्त्वाचं आहे. आपण जर सिंचनाची परिस्थिती पाहिली तर महाराष्ट्रामध्ये आता फक्त 18% जमीन सिंचित आहे, आश्वासित सिंचन आहे.